फलटण तालुक्यातल्या ज्या वीरमाता आणि वीरपत्नी आहेत त्यांचा जो औषध हॉस्पिटलचा जो खर्च येईल, त्यांच्या आजारासाठी वगैरे जो खर्च येईल तो निकोप हॉस्पिटल, कृष्णाबाई मेडिकल रिसर्च फाउंडेशन आणि निकोप हॉस्पिटल यांच्यातर्फे फ्री केला जाईल। आणि त्यांचे जे कुटुंबातले बाकीचे जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी म्हणून आम्ही सवलतीच्या दरामध्ये त्यांची ट्रीटमेंट करू आणि त्याचा जो औषधाचा खर्च आहे माननीय श्री दिगंबर अगोणे साहेब करतील। आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आज या ठिकाणी आमचे सर्व मित्रमंडळी जमा झालो आणि आम्ही असा निर्णय घेतला, जीटी पोळ साहेब या हॉस्पिटल मार्फत, त्यांच्या ट्रस्ट मार्फत ज्या वीरमाता आहेत यांचा या ठिकाणी ऍडमिटेशन जो खर्च आहे, म्हणजे उपचाराचा जो खर्च येतो तो स्वतः हॉस्पिटलतर्फे ते स्वतः करणार आहेत आणि यासाठी जे औषध उपचार लागेल, जी औषधं लागतील ती मी स्वतः खर्च करणार आहे। देशाचा मुख्य कणा जवान आणि किसान, आणि आपण जवानांच्या करता जे जवान आपल्यासाठी अहोरात्र सीमेवर त्या ठिकाणी आपली सेवा देशाची करतात आणि त्या जवानांचं काहीतरी आपण देणं लागतो। म्हणून या तालुक्यामध्ये जे 7 जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या वीरमाता आणि वीरपत्नी त्यांच्या उपचाराचा जो इथून पुढचा जो खर्च आहे तो खर्च डॉक्टर जेटी पोळ आणि डॉक्टर सौ सुनीता पोळ मॅडम यांचं जे निकोप हॉस्पिटल आहे त्यांच्या माध्यमातून तो खर्च केला जाणार आहे। आणि ह्या वीरमाता आणि वीरपत्नी यांच्याकरता जो मेडिकलचा खर्च येणार आहे तो खर्च दिगंबर शेठ अगवणे यांच्याकडून केला जाणार आहे। तरी हा जो अतिशय चांगला उपक्रम या दोघांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे, अशा उपक्रमाला आम्ही सर्वजण पाठिंबा देतो आणि स्तुत्य उपक्रम आहे त्याचं कौतुक करतो। आज या ठिकाणी निकोप हॉस्पिटलचे डॉक्टर जेटी पोळ आणि त्यांच्या पत्नी सौ सुनीता पोळ यांनी जे धाडस दाखवलं, जे कर्तव्य जे जवानांच्या पत्नी आणि मातासाठी जे पुढे आले त्यांचं कर्तव्य, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आमच्या खेडेगावातले गिरीगावचे सुपुत्र श्रीबाई दिगंबर अगवणे यांनी या मातांना, पत्नींना औषध उपचाराचा खर्च मोफत करण्याचं हे कर्तव्य दाखवलं, त्याबद्दल दोघांचाही मी फलटणच्या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो। असंच प्रत्येकाने पुढे येऊन आपलं कर्तव्य बजावत राहावं ही विनंती।